श्री स्वामी समर्थ हे रोज करता आणि मग म्हणता नशीब साथ देत नाही. एक सकाळी उठल्यावर लगेच आरशात स्वतःकडे पाहू नका. जुनी लोक म्हणतात पहिली नजर दिवसाच्या ऊर्जेला दिशा देते. 2 घरात येताना जर मनात राग असेल तर थेट आत जाऊ नका. तो राग संपूर्ण घराच्या वातावरणावर परिणाम करतो. 3 स्वयंपाकघरात उगाच उभं राहून खाणं टाळा. जुनी मान्यता आहे यामुळे अन्नाची कदर कमी होते. 4 संध्याकाळी केस विंचरू नका. असं का सांगतात माहिती आहे? जुने लोक याला अस्थिरचे लक्षण मानतात. 5 घरात वारंवार पाणी सांडत असेल तर दुर्लक्ष करू नका. कधीकधी ते आर्थिक गोंधळाचा संकेत मानले जाते. 6 झोपताना पाय दाराकडे करून झोपू नका. जुनी मान्यता सांगते यामुळे मन अस्वस्थ राहते. 7 अन्न वाढताना स्वतःसाठी शेवटी ठेवलं तर घरात आदर आणि समाधान वाढते असे म्हणतात. 8 घरात अचानक शांतता जास्त वाटली तर लक्ष द्या. जुने लोक म्हणतात एनर्जी स्टॅन्डिंग झाली आहे. 9 सकाळी पहिल्यांदा कोणाचा चेहरा पाहता याचा परिणाम होतो म्हणून काही लोक देवाचं दर्शन आधी घेतात. 10 घरात झाडू पायाने ढकलू नका. ही छोटी सवय पैशाची आनंदराशी जोडली जाते. 11 रात्री उशिरा आरशात जास्त वेळ पाहणं टाळा. जुनी समज आहे यामुळे मनावर नकारात्मक प्रभाव पडतो. 12 घरात भांडण झाल्यावर लगेच झोपू नका. तो ताण मनात साठत राहतो. 13 सकाळी पहिलं काम साफसफाईचं ठेवलं तर दिवसभराची गती व्यवस्थित राहते. 14 अन्न शिजताना झाकण वारंवार उघडू नका. जुनी मान्यता आहे यामुळे स्थिरता कमी होते. 15 घरात आलेल्या पैशाबद्दल तक्रार करू नका. कृतज्ञता नसली तर पैसा टिकत नाही असं मानतात. 15 घरात आलेल्या पैशाबद्दल तक्रार करू नका. जुने लोक म्हणतात पैसा टिकत नाही. 16 सकाळी उठल्यावर बेड अस्तव्यस्त ठेवू नका. दिवसाची सुरुवात गोंधळात झाली तर कामातही तसाच परिणाम दिसतो. 17 घरात सतत वस्तू तुटत असतील तर त्याकडे लक्ष द्या. कधीकधी ते घरातील तणावाचे संकेत असू शकतात. 18 संध्याकाळी घरात ओरडण्याचा आवाज वाढू देऊ नका. ही वेळ शांततेची मानली जाते नाहीतर ताण वाढतो. 19 जेवताना उगाच उठणं बसणं टाळा. शांतपणे खाल्लेलं अन्नच शरीराला पूर्ण फायदा देते. 20 घरात येताना चप्पल अस्ताव्यस्त फेकू नका. लहान सवयीच घराचा शिस्त आणि वेग ठरतात. 21 झोपण्यापूर्वी नकारात्मक बोलणं टाळा. तोच विचार रात्रभर मनात फिरत राहतो. 22 सकाळी पहिले काम घाईत सुरू करू नका. 2 मिनिटं शांत बसलात तर दिवस कंट्रोलमध्ये राहतो. 23 घरात वारंवार तक्रारी करणं कमी करा. जास्त तक्रारामुळे समाधान हळूहळू कमी होते. 24 स्वयंपाकघरात उगीच आवाज करू नका. शांत वातावरणात काम केलं तर चुका कमी होतात. 25 घरात आलेल्या पाहुण्यांकडे दुर्लक्ष करू नका. छोटंही स्वागत घराचा आदर दाखवते. 26 दिवसभरात स्वतःवर राग काढू नका. जास्त सेल्फ सेंटेन्स कॉन्फिडन्स कमी करतो. 28 27 घरात एकाच वेळी खूप काम हातात घेऊ नका. गोंधळ वाढतो आणि काम पूर्ण होत नाही.
28 संध्याकाळी पूर्ण एकटं बसून राहू नका. थोडं बोलणं मन हलकं करतं. 29 रात्री उशिरा जड विचार करत बसू नका. झोप आणि मन दोन्ही डिस्टर्ब होतात. 30 दिवस संपताना स्वतःला दोष देत बसू नका. आजचं सोडा, उद्याची सुरुवात फ्रेश ठेवा. 31 सकाळी उठतात आज पण तेच असा विचार आला तर थांबा. हा एक विचार तुमचा पूर्ण दिवस खाली खेचू शकतो. 32 घरात वारंवार लहान सहान गोष्टी बिघडत असतील तर दुर्लक्ष करू नका. जुने लोक म्हणतात हे अस्थिरतेचे पहिले चिन्ह असते. 33 संध्याकाळी घरात शांततेऐवजी तणाव जाणवत असेल तर लक्ष द्या. हा वेळच बदलण्याचा असतो, नाहीतरी निगेटिव्ह वाढते. 34 जेवताना मनात राग असेल तर आधी थांबा. रागात खाल्लेलं अन्न शरीरालाही त्रास देते. 35 घरात येताना थकवा आणि चिडचिड घेऊन आलात तर मूड घरातच पसरतो. नकळत सगळ्यांवर परिणाम होतो. 36 रात्री झोपण्यापूर्वी भांडणं अनसर्व ठेवलं तर तेच विचार रात्रीभर मनात फिरून शांतता हरवतात. 37 घरात वस्तू सापडत नसतील तर फक्त नशिबाला दोष देऊ नका. हा गोंधळ मनाच्या अवस्थेचा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.